राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहेत। काल मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्या मंत्र्यांनी वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा दिल्या आहेत। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं तुळजाभवानीला महाआरती आहे। बीडमधील कार्यकर्त्यांची तुळजाभवानीला महाआरती आहे। फडणवीस पंतप्रधान व्हावेत म्हणून तुळजाभवानी चरणी कार्यकर्त्यांनी साकडं घातलंय। देवाच्या दारामध्ये जाऊन एक देवाभाऊला दीर्घ आयुष्य लाभो आणि पुढील भविष्यामध्ये सेवा करण्यात यावी, पूर्ण आयुष्यभर सेवक म्हणून राहावे महाराष्ट्राच्या जनतेसाठी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही प्रार्थना करण्यात आलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही आलो। या ठिकाणी येत असताना आम्ही महाराष्ट्रातले कार्यकर्ते जे आहेत की प्रवीण दरेकर फाउंडेशन असो किंवा सोलापूर शहर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बीड शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी महाआरती करण्यात आलो। आई तुळजाभवानी चरणी एवढी प्रार्थना करण्यात आलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना उदंड आयुष्य लाभो, हीच आई चरणी प्रार्थना करण्यात आलो। माऊलींची आणि तुकोबांची पालखी पंढरीत पोहोचण्याकरता अवघे 72 तास शिल्लक आहेत आणि त्यानंतर अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दंगून जाणार आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा पालखीत सहभागी होतील अशी एक माहिती समोर येते। आषाढी वारी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी करता खास पोशाख आहे। रेशमी कापडाना हा विशेष पोशाख तयार करण्यात आलेला आहे। भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंकडे ही जबाबदारी आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे वस्त्र तयार करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सपत्नीक आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पांडुरंगाची शासकीय महापूजा करणार आहेत आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला महापूजेमध्ये खास पोशाख माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार करून घेतलाय। या पोशाखामध्ये यावर्षी लाल रंग आणि केशरी रंग असे 2 रंग माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुचवले होते आणि म्हणूनच भरजरीत अशा रेशमी वस्त्रांची निवड पांडुरंगाच्या पोशाखाकरता केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।